सगळ्यात शेवटी आपण राणी सरदेसाईंकडे जायचं. सर ती बाई आहे ना सगळी प्रॉपर्टी हडपून सुखानं झोपली असेल बघा. मला काय वाटतं ती बेसावध आहे ना तोपर्यंतच आपण तिला पकडूया. नेमाने आपण घाई करायची आहे पण अशी नाही. हा उंदरा मांजराचा खेळ आहे. कॅट अँड माऊस चेस. त्यात कोण कोणावर आधी झडप घालतं हे टायमिंगवर अवलंबून आहे. आता आपण तिथे जायचं तर पूर्ण तयारी करूनच. तेव्हा त्या लोकांनी पुढचं प्लॅनिंगही केलं असेल आणि आजची रात्र ते निवांत झोपले असतील. पण उद्याचा दिवस आपला आहे. चला निघा आणि त्या सिम कार्डवाल्याला उचलून घेऊन या. येस सर. हे म्हणे चल शरद शरद असं नको करूस प्लीज. शरद शरद मी कोणाला काही नाही सांगणार प्लीज माझ्या दया. आवाज बंद पाहिजे. शरद प्लीज नको असं करू. तोंडात आवाज काढायचा नाही. मी कोणाला काही नाही सांगणार रे. कोणाला काही सांगायसाठी तू जिवंत तर राहिली पाहिजेस ना. तसं नको करू. आवाज बंद. बंद म्हणजे पण कळलं ना. शाबास. नशीब लवकर कळलं तुला. हा त्याच्यात नाक खुपसायची सवय ना तुझी. बघितलेस ना परिणाम आता काय होतात त्याचे. मी मुद्दामून नाही केलं. मला दिसलं. मी काय करू. मी नाही सांगणार कुणाला. मला सोड. अगं तिवारीने पण मुद्दाम केलं नव्हतं तरी त्याला आम्हाला मारावंच लागलं. मारलं तिवारीला. आता काय करू. हा सतत आमच्या डोक्यावर टांगती तलवार. इकडे तोंड उघडतो का तिकडे तोंड उघडतो म्हणून. म्हणजे तू आणि मॅडमनी मिळून हे सगळं. आता तुला कळलंय ना. तुला कळलं म्हणजे आता तुला मारून टाकावं लागणार. नाही 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 मी कुणाला सांगणार नाही. प्लीज 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 मला मारू नको. मला मारू नको. मी कुणाला नाही सांगणार. आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवायचा वेळ येतो आम्ही. शरद प्लीज. शरद प्लीज. बस आतापर्यंत तुला कधी काय केलं होतं आम्ही. हा नाही ना. हा. माझ्यावर दया कर प्लीज. अगं तुला मारायचा प्लॅन आमच्या डोक्यात नव्हताच. असं काही नव्हतं. पण आता माझ्या खोलीमध्ये नेमकी कडमडलीस तू. नाही का. हा? आवाज बंद पाहिजे. एकदम बंद आवाज. बंद. तुझ्या मॅडमशी बोलून येतोय. काय मी म्हटलं ना तुझ्या मॅडमशी बोलून येतो. तुला जिवंत ठेवायचंय की मारायचंय. हा आणि हो पळून जाण्याचा प्रयत्न करू नकोस. कारण त्याचा विचार जरी केला ना तरी तो विचारही आम्हाला कळतो. आणि जर का तसा विचार केलास तर दुसऱ्या क्षणात तुला मारून टाकेन. मग जा वरती स्वर्गामध्ये तिवारी बरोबर गप्पा मारत बस. हलायचं पण नाही. काय झालं सर. कशासाठी बोलवलं तुम्ही. सांगतो आधी सुरू ना बोलवा. ओ सूर्य मॅडम अहो तो फोन ठेवा. नाश्ताचा नंतर बघा आधी. अरे अहो मी नाश्त्याचं नाही बोलत होते. मी त्या वडापाववाल्याशी बोलत होते. त्याच्या घरात काहीतरी प्रॉब्लेम झाला ते तुम्हाला सांगत ओ होते. सूर्य मॅडम बर सर काय सांगतात ते ऐका आधी. ओके सर सॉरी. मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. कशी वाटते ते सांग. गोष्ट सत्य घटनेवर आधारित आहे. एका हुशार आणि महत्वाकांक्षी मुलीची गोष्ट. एक साधं छोटं गाव. त्यात एक चुणचुणीत राहणारी मुलगी. दिसायला 10 जणींपेक्षाही सुंदर. अभ्यासात हुशार. या सर तुम्ही माझीच गोष्ट सांगताय. सूर्य मॅडम अहो हुशार मुलीबद्दल बोलतायत ते. अहो गंमत करतेय. आई शाळेत शिक्षिका. वडील साधे कारकून. साधं घर. साधी स्वप्न बघणारी माणसं. मुलगी सगळ्यात पुढे. अभ्यास खेळ नाच गाणं कला सगळ्याची आवडही आणि सगळं येतही. आईवडिलांना असं झालं होतं की हिला कुठे ठेव कुठे नको. तिला जे हवं ते सगळं करू दिलं. आपल्या ऐपतीच्या पलीकडे जाऊन तिचे सगळे हट्ट पुरवले. पण या मुलीचे हट्ट जरा वेगळेच होते. सर अति लाडावलेली पोरं अशीच वागतात. पण त्या मुलीची स्वप्न खूप मोठी होती. आणि ती पूर्ण करण्यासाठी तिला वाट बघायची नव्हती. करेक्ट. तिला घाई होती. सगळ्यांच्या आधी सगळं मिळवण्याची.
आणि मग ती आपल्या हुशारीने शॉर्टकट्स घ्यायला शिकली. करेक्ट. आणि अभ्यासातले शॉर्टकट्स म्हणजे कॉपी करायला लागली. कॉपी करताना पकडली गेली. पण शिक्षिकेची मुलगी, त्यामुळे तिला सोडून दिलं. पण आई वडील घाबरले. आईबाप घाबरले पण मुलगी बिथरली. करेक्ट. पण त्यानंतरही ती कॉपी करायला लागली. पण ह्या वेळेस ती कॉपी करताना पकडली गेली नाही. ती कॉपी करायला शिकली होती. थोडक्यात काय, बुद्धीचा वापर चुकीच्या मार्गाने करायला शिकली. त्यानंतर हळूहळू ती मोठी झाली आणि त्यानंतर तिला तिच्या रूपाची जाणीव व्हायला लागली. गावात एक गोरी गोमटी मुलगी म्हटल्यावर सगळ्यांच्या कौतुकाचा विषय झाली. मग तो विषयच संपला. कौतुकापेक्षा नजरात जास्त. पण तिला त्यातही गंमत वाटायला लागली. आपल्या रूपाचा इतरांवर होणारा परिणाम तिला दिसू लागला. नाही, सुंदर मुलींना आपण सुंदर आहोत हे माहीत असणंच मुळात हा प्रॉब्लेम आहे. हो ना, अशा मुली वाया जाण्याची शक्यताच जास्त असते. तिच्या बाबतीतही तेच झालं. अभ्यासात हुशार असणारी मुलगी 10वी-12वीला जेमथेम पास झाली. आणि मग आपण अशा छोट्या छोट्या गोष्टींसाठी जन्म घेतलाच नाही आहोत याची तिला खात्री पटली. रोज नव्या नव्या पोरांबरोबर फिरायला लागली ती. गावात आधी लोक आडून आडून बोलायची, पण नंतर उघड उघड बोलायला लागली. मुलगी खूप ॲम्बिशियस झाली. छोट्या गावात छोट्या कॉलेजमध्ये तिचं मन रमेना. तिला मोठ्या शहराचे वेध लागले. आणि मग मोठ्या शहरांची मोठी स्वप्न दाखवणारी माणसंही तिला भेटू लागली. मग काय, बुरळलीच. त्यानंतर एक दिवस ती मुलगी घर सोडून पळून गेली. आई वडील उद्ध्वस्त झाले, पण ती खुश होती. तिचा नवीन मित्र तिला शहरात घेऊन गेला, मोठ्या शहरात घेऊन गेला. त्याने तिला सांगितलं की तुला एका मोठ्या हॉटेलमध्ये नोकरी देईन. तिला तो हॉटेलमध्ये घेऊन गेला, पण वेगळ्याच कारणांसाठी. मुलगी हादरली, संतापली. आपला कोणीतरी वापर करून घेतला ह्याचा तिला राग आला. ती पुन्हा गावी परतली, आपल्या घरी गेली. पण तिथे तिच्या वडिलांनी तिला तोंड सुजेपर्यंत मारलं. त्यानंतर ती काही दिवस घरात राहिली, पण मोठ्या शहरात जाऊन येऊन ते मोठे झालेले डोळे त्या छोट्या गावात आता मावेना. तिला पुन्हा एकदा शहरात जाण्याची ओढ लागली. आणि ह्या वेळेस ती मुलगी कायमची पळून गेली. आणि जाताना घरातल्या 4 वस्तू चोरून गेली. चोरणारच, नाहीतर रोजचा खर्च कसा भागवणार ती. त्या शहरात जाऊन नेमकं तिने काय केलं असेल? तिने सर्व्हाइव्ह करण्यासाठी चुकीचा मार्ग वापरला. श्रीमंत मित्र मिळवणं, रोज रात्री पबमध्ये जाऊन मित्र गटवणं, त्याच्याकडून काही कारणांनी पैसे मिळवणं, दिवसा टायपिंग किंवा असं काहीतरी शिकणं आणि कुठले तरी छोटे मोठे जॉब्स करणं, आणि परत काही दिवसांनी नवीन मित्र शोधणं. प्रत्येकाला आपलं वेगळं नाव सांगायची, वेगळी बॅकग्राऊंड सांगायची. आणि ह्यातूनच ती स्वतःची वेगळी आयडेंटिटी क्रिएट करायला शिकली. आपल्याला आता हे जमतंय ह्याची तिला खात्री पटली. तिला आणि तिच्या एका मित्राला. ओ, कहाणी में ट्विस्ट. येस. ह्याच दरम्यान तिला एक तिच्यासारखाच मित्र सापडला होता. दिसायला तिच्यापेक्षा खूप सामान्य, पण हुशार, पण तिच्यासारखेच लवकर श्रीमंत होण्याची स्वप्न बघणारा. त्या दोघांनी मिळून एक प्लॅन रचला. आधी छोटे मोठे प्रयत्न केले, पण त्यानंतर एक मोठा हात मारला. एका मोठ्या बिझनेसमॅनशी तिने लग्न केलं. त्याच्या बिझनेसबद्दल सगळी माहिती काढली. त्यानंतर त्याला स्लो पॉइझनिंग केलं. त्याच्यामुळे तो आजारी पडला, आणि आजारी पडल्यामुळे तो घरी बसला. आणि मग तिने त्याचा बिझनेस सांभाळायला घेतला. आपली कर्तबगार बायको बिझनेस सांभाळते म्हटल्यावरती नवरा खुश होता, पण त्याच दरम्यान ह्या दोघांनी त्याचा बिझनेस साफ धुवून काढला. आणि त्यानंतर रातोरात सगळे पैसे घेऊन ते फरार झाले. आणि अशा प्रकारे सविता पुराणिक मिसेस मराठी झाल्या. आणि पुढे त्या राणी सरदेसाई झाल्या. तुम्ही बाहेरगावी चाललाय शरदला घेऊन, मग तरी बॅग चेक करावीच लागेल.